तुटीचा अर्थ भरण्यास ओके हे झालंय. तुटीचा अर्थसंकल्प काय होता? ठीक आहे. तुटीचा अर्थसंकल्प भरण्यास अग्नीप्रमाणे उत्तम नोकर मात्र दुष्ट मालक असे कोणी संबोधले? यस, शेनॉय. हे कोण होते? आपल्या बंगाल फाळणीच्या वेळेस त्यांचा जन्म झालेला आहे 1905 बरोबर. 1978 पर्यंत म्हणजे 78ला मृत्यू त्यांचा. ठीक आहे. पण हे शेनॉय काय होते हे आपल्याला माहिती पाहिजे की भारताचे ऍडम स्मिथ असं यांना म्हटलं जातं. आता भारताचे ऍडम स्मिथ म्हटलं जातं म्हणजेच ते कोण होते मित्रांनो? सोबतच लिहून घ्या पटापट वेळ वाचेल. उदारमतवादी अर्थतज्ञ होते. तुम्ही सकाळी किती वाजता आल्या तिकडे? 8. अच्छा, व्हेरी गुड. तुमची सिटिंग कॅपॅसिटी चांगली आहे. ठीक आहे. मी मागच्या वेळेस सारखं खूप जास्त नाही घेणार कारण मला तेव्हा माहिती नव्हतं. तुम्ही सकाळी 8 पासून आल्यात. आपण थोडंसं फास्ट घेऊ वाटलं. हा, पण काही कन्सेप्ट सोडायची नाही आपल्याला. उदारमतवादी अर्थतज्ञ. बरं, हे तुमचा एक होमवर्क. हे कुठल्या संघटनेचे अध्यक्ष होते? आणि यांचा अजून एक काय, यांनी प्लॅनिंग कमिशन याच्या त्रुटी यांनी सगळ्यात पहिले सांगितल्या होत्या. प्लॅनिंग कमिशनच्या त्रुटी यांनी सांगितलेल्या होत्या. आणि ते कोण होते? उदारमतवादी अर्थतज्ञ किंवा एलपीजी ला सपोर्ट करणारे. यस, ऑनलाईन स्टुडंट्स काही अडचण असेल तर विचारा. झाले झाले सगळ्यांचं? हे थोडं करा. कोणत्या संघटनेचे अध्यक्ष होते? ठीक आहे. ती संघटना पुढे त्याच वर्षी का त्याच्या पुढच्या वर्षी अजून एका कारणासाठी महत्वाचे ते ज्या संघटनेचे अध्यक्ष होते. पुढचं, पेमेंट बँका संदर्भात पुढील विधानांचा विचार करा. आता लक्षात घ्या मित्रांनो, आता भारतामध्ये पेमेंट बँका सध्या किती आहेत? यस यस, टोटल सरकारने सांगितलंय 12, पण त्या आता होत 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 किती झालेल्या आहेत? 8. कळतंय? सध्या आहेत 8, पण सरकारच्या गॅझेटमध्ये बघितलं त्या दिसतील 12. पेमेंट बँक ओळखलीच त्यासाठी जाते. पेटीएम होतं की नाही आता? पेटीएम नाही आता नाही येते, पण डिमॉनिटायझेशनच्या नंतर तर कुठल्या कंपनीचे सगळ्यात जास्त शेअर्स वाढले ना, ते पेटीएमचे वाढलेले. म्हणजे तुम्ही 2 नोव्हेंबरला पेटीएमचा 2016 शेअर पाहिला तर काहीच नाहीये, आणि तो 12 नोव्हेंबरला पाहिला खूपच जास्त वाढलेला आहे. सरकार म्हणजे लोकांनी सर्वात जास्त व्यवहार पेटीएम मधून केलेत. तो अस्नीर का काय, अस्नीर का काहीतरी त्याचं नाव आहे ना. हा, तो त्याने फक्त एक कन्सेप्ट आणली होती की त्याने घराघरामध्ये क्यूआर कोड ही मेथड ही त्याने स्वस्त बनवण्याचं काम केलं. त्याच्यामुळे त्या पेटीएमला तेवढा एक फायदा झालाय की चहाच्या दुकानापासून त्या अगदी जम्मू काश्मीरच्या दल सरोवराचा नाविक त्याच्याकडे पण ते क्यूआर कोड पोहोचलेली गोष्ट आहे. त्याच्यामुळे तेवढीच गोष्ट झाली. ठीक आहे. आता या पेमेंट बँका का महत्वाच्या? कारण पेमेंट बँका काय काय करू शकतात बघा. पेमेंट बँक केवळ ठेवी स्वीकारू शकतात व पैसे पाठवणी सेवा प्रदान करू शकतात, तसेच कर्ज देऊ शकतात. पेमेंट बँका एटीएम, डेबिट कार्ड तसेच क्रेडिट कार्डची सुविधा देऊ शकतात. लक्षात घ्या मित्रांनो, पेमेंट बँक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा फक्त आपण इनपुट आउटपुट मशिनरीवर फोकस केलेला आहे. तुम्ही पैसे घ्या, घेतलेले पैसे वापस घ्या. कळतंय का मी काय बोलतोय? म्हणजे काय नाही करू शकत? हे सगळं बरोबर आहे मित्रांनो. कर्ज नाही आणि त्यामुळे क्रेडिट कार्ड पण नाही. डेबिट कार्ड देऊ शकतात का? यस. बरं, एक चर्चा होती आता करंट अफेअर मध्ये, सी बिल. ठीक आहे. मी आता ते राजकीय गोष्टींमध्ये जात नाही बरोबर, पण सी बिल म्हणजे काय असा जर प्रश्न आला, सी बिल म्हणजे काय, तर सिंपल काय, सी बिल तुमचा सिंपल क्रेडिट स्कोअर, याला काय म्हटलं जातं? क्रेडिट स्कोअर. हा का महत्वाचा मित्रांनो? हा तुम्ही तुमचं कर्ज घेतल्यानंतर तुमचं पत निर्धारण करायला हे महत्वाचं आहे. कळतंय? मला तिकडच्या आपल्या कंबाईनची तिकडे बॅच होती, तिकडे एका मुलीने प्रश्न विचारला होता, सर सिबिल वाढवू कसं? म्हटलं काही नाही, क्रेडिट कार्ड आहे का? म्हटलं आहे. तर म्हणे 1000 रुपयाचा काहीतरी खरेदी कर आणि बरोबर त्या 45 डेजच्या मुदतमध्ये 1000 रुपये भरून टाक. पण असं किती दिवस करू? म्हटलं किमान 2 वर्ष कर. तुझा सिबिल स्कोअर कसाही 850च्या अराउंड प्लस जाईल. कळतंय? हा, फक्त एवढंच आहे, तो खरेदी विक्री व्यवहार व्हायला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही कोणाची फीस भरताय किंवा कोणाला उधारीवर भरताय किंवा एका क्रेडिट कार्डने दुसऱ्या क्रेडिट कार्डचे पैसे भरताय ते मोजलं जात नाही. कळतंय? आपले एक मंत्री होते, त्यांना हे कळालं नव्हतं सी बिल म्हणजे काय.
ठीक आहे. चला, 1996 सराफ समितीच्या शिफारसीनुसार खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना झाली? यस. कशासाठी सराफ समिती आज सांगू शकाल का सर? हा व्यवहार आपण याच्यामुळे करतोय. यस. बरं, याचा आन्सर काय असेल? सराफ समितीने काय सांगितलं? यांनी एवढंच सांगितलं मित्रांनो की दोन बँकांच्या मध्ये किंवा आरबीआय आणि म्हणजे मध्यवर्ती बँक आणि व्यापारी बँका यांच्यामध्ये जे काही व्यवहार होतात त्या व्यवहारात टेक्नॉलॉजीचा वापर करा. एवढं जरी माहिती असेल ना, सराफ म्हणजे टेक्नॉलॉजी, तरी तुम्हाला उत्तर येईल IDRBT. लक्षात घ्या मित्रांनो, याच समितीने सांगितल्यानुसार आपण पेमेंट इंटरफेस गेटवे तयार केलेले आहेत. पेमेंट गेटवेज, बरोबर. इंटरनेट बँकिंग याचं मूळ तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे, इंटरनेट बँकिंग. आता तुम्हाला एक छोटासा होमवर्क देतो, प्रश्न पडून गेलेला आहे. CTS म्हणजे काय? याचा फुल फॉर्म आहे चेक ट्रंकेशन सिस्टीम. याचा फुल फॉर्म आहे चेक ट्रंकेशन सिस्टीम. हा येऊन गेलेला आहे. CTS हे जे काही व्यवहार केला जातो तर याच्यामध्ये नेमकं काय केलं जातं? तुमच्याकडे घरी चेकबुक असेल तर त्याच्या खालची जी लाईन आहे थोडं बारकोड, ते एकदा अनालाइज करा आणि थोडं गुगल करा किंवा मग तुमचं पुस्तक वाचा, तुम्हाला कळेल CTS म्हणजे काय. हा थोडा होमवर्क करा. मी तुम्हाला असाच होमवर्क देतोय जो कामाला येणार. ठीक आहे. हे जागतिकीकरणाचे दोष आहेत. आता दोष म्हटलेला आहे. तर आपण जेव्हा म्हणतो LPG ग्लोबलायझेशन, याची व्याख्या काय सांगता येईल? येस, पटापट सांगा. ग्लोबलायझेशन याची व्याख्या आय थिंक आपण मागच्या टेस्टला एक विधान पाहिलं होतं की लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन हे काय आहे? लिबरलायझेशन काय आहे? दिशा आहे. प्रायव्हेटायझेशन काय आहे? पाथ आहे. ग्लोबलायझेशन काय आहे? व्हिजन, जिथं पोहोचायचं आहे. मग ग्लोबलायझेशन मी विचारलं की ग्लोबलायझेशन आहे का? लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही म्हणू शकता की सर 20व्या आणि 21व्या शतकामध्ये लोक ग्लोबलायझेशन नाही, लोक काय स्वीकारतायत? लोक वेस्टर्नायझेशन स्वीकारतायत. वेस्टर्नायझेशन म्हणजे काय? की तुमच्याकडे बुलेट ट्रेन असेल तर आमच्याकडे पण बुलेट ट्रेन पाहिजे, पण तिथं आपण रॅशनली समजून नाही घेत आहे. तुमची सामाजिक आर्थिक संरचना समजून घेत नाही आपण. कळतंय? ते कॅडबरी खातात. आपल्याकडे जवळपास नाही म्हटलं तरी 2 लाखाच्या वर जास्त मिठाया भारतातल्या फेमस आहे, पण त्या मिठाया आपण सोडतो आणि ती कॅडबरी सिल्क काय ते 80 160 अशा रुपयाची ती विकत घेतो. कळतंय? बाहेर डिंकाचे लाडू विकत मिळतात त्यापेक्षा पावशेर, बरोबर. मग इथं ते लोक कॅडबरी खातात, आपण कॅडबरी खायची, त्याला म्हणायचं वेस्टर्नायझेशन. पण आपण इथं स्वीकारतोय ग्लोबलायझेशन. याच्यावरचा दोष काय आहे की सगळ्याच विकसनशील देश किंवा अर्धविकसित देश हे दुर्दैवाने वेस्टर्नायझेशन स्वीकारतात. ग्लोबलायझेशन काय सांगतं? तुमचं भांडवल, तुमच्या वस्तू, तुमच्या सेवा आणि तुमचं तंत्रज्ञान एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये यांचा मुक्तपणे फ्लो झाला पाहिजे, देवाणघेवाण झाली पाहिजे. याला सिंपल म्हणायचं ग्लोबलायझेशन. काय काय आहे बघा? वस्तू, सेवा, भांडवल आणि सगळ्यात महत्वाचं तंत्रज्ञान. मग कळतंय ना काय बोलतोय आपण? ठीक आहे. भारतामध्ये प्रॉब्लेम कुठे येतोय? आपल्याला सगळे लोक आज भांडवल पण द्यायला तयार आहे. म्हणजे काय? FDI FII करायला तयार आहे. कालचाच डेटा आपल्या विधिमंडळात सादर झालेला आहे. काय तो आता बजेटमध्ये आहे म्हणून मी सांगतोय फक्त. मागच्या एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या FDI मध्ये महाराष्ट्र नंबर 1 ला आहे सध्या. भांडवलाचा फ्लो वाढलेला आहे. कळतंय? बरं, आपण नंबर 1 ला म्हणजे किती आहे? आपण 1,12,000 कोटी एवढे झालेलो आहे आपण. आपल्याकडे FDI या काळामध्ये. आणि आपल्या नंतर कोण कोण आहे बिचारा? गुजरात, तमिळनाडू, दिल्ली, बरोबर. हे तिघं मिळून 1,00,000 कोटी आहेत आणि आपण एकटं 1,12,000 कोटी आहे. कळतंय? आता हे तर सगळं येतंय. भांडवल, वस्तू, हे महाराष्ट्राने सांगितलं त्या बजेटचं. भांडवल, वस्तू, सेवा हे तर येतंय, पण भारतात काय येत नाही प्रॉब्लेम? तंत्रज्ञान. तंत्रज्ञान याच्यावर आक्षेपच असा आहे की एक विकसित राष्ट्र दुसऱ्या विकसित राष्ट्राला तंत्रज्ञान देतं, पण साधारणतः विकसनशील राष्ट्रांना कोणीही तंत्रज्ञान देत नाही. कुडांकुलम रशिया ते आता आपल्याला म्हणतात फेज 4 साठी. काय म्हणतात? तमिळनाडू माहिती आहे ना सगळ्यांना, अणुविद्युत प्रकल्प. रशिया आता म्हणतोय की आम्ही तुम्हाला
म्हणजे कंझ्युमर असं ग्राहकाचा अप्रोच न ठेवता पार्टनर म्हणून दर्जा देऊ. पार्टनर, इन्व्हेस्टमेंट पार्टनर म्हणजेच आता आम्ही तुम्हाला काही ठिकाणी तंत्रज्ञान देऊ. आपल्याला मुक्तपणे तंत्रज्ञान आपला एकच मित्र देतो, तो म्हणजे इस्रायल, कारण त्यांच्याकडे द्यायला तेच आहे. कळतंय? यस. अमेरिका पण देत नाही. आपल्याला अमेरिका चिनूक नावाचं हेलिकॉप्टर देते, पण ते हेलिकॉप्टर मधलं तंत्रज्ञान देत नाही. क्लासिक केस आपली याची राफेल, बरोबर. राफेलचं तंत्रज्ञान कधी मिळणार म्हणे आपल्याला, जेव्हा तो करार संपेल तेव्हा. कळतंय मी काय बोलतोय? ठीक आहे, चालेल, ठीक आहे. हे जागतिकीकरणाचे दोष आहे. आता दोष म्हटलेले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ होणे चांगली गोष्ट आहे. तंत्रज्ञानाची उपलब्धता वाढवणे हे व्हायला पाहिजे मित्रांनो, हा दोष म्हणू शकतो आपण. कृषी क्षेत्रावरील नकारात्मक परिणाम, हे वाक्य लक्षात ठेवा मित्रांनो, की एलपीजी स्वीकारल्याच्या नंतर सर्वात असं कुठलं क्षेत्र की जे ऍडव्हर्स कंडिशन मधून गेलंय ते आहे आपलं कृषी. कळतंय? वस्तू आणि सेवा, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र, बरोबर. या दोनही क्षेत्रांमध्ये काही ना काही सकारात्मक वाढ किंवा वृद्धी आपल्याला एलपीजी मुळे दिसते, कृषी मात्र नाही. आजही कृषीचा वार्षिक वाढीचा दर हा महाराष्ट्रासारख्या प्रगत, पुरोगामी किंवा विकसित बऱ्यापैकी म्हणू शकतो युपी बिहारच्या तुलनेमध्ये, त्याच्यामध्ये आजही आपण चाचपडतोय. 2% ते 4%च्या मध्ये, 4% नाहीच, 2%, कधी 1.5%, कधी 1.8%. कळते मी काय बोलतोय? खूपच कमी मित्रांनो. ठीक आहे. विदेशी चलन साठ्यामध्ये वाढवणे हे तर होणारच आहे. ठीक आहे. फक्त क योग्य. सी याचं उत्तर सांगितलं का? हा, याचं उत्तर सी, याचं पण सी, याचं पण सी. मौद्रिक धोरण, हा, आता मौद्रिक धोरण मी आता सांगितलं. आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी दोन असतात. एक असतात फिस्कल धोरण. फिस्कल पॉलिसी हे कोणाचं काम आहे? राजकोषीय. राज म्हणजे कोण? राजा म्हणजे कोण? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. लक्षात घ्या, असं लक्षात ठेवा. फिस्कटलेलं, फिस्कटलेलं म्हणजे कोणाचं? सरकारचं. फिस्कल पॉलिसी कोणाची? गव्हर्नमेंटची. मुद्रा, पैसा हे कोणाचं आहे? आरबीआयचं. हे आलं कधी? 2016 ला. पण हे दोन्ही वेगळं ठेवा. हे सांगितलं कधी? नरसिंहन कमिटीने. कळतंय? नरसिंहन कमिटी का ओळखली जाते? बँकांमध्ये रिफॉर्म्स करायच्या. पण नरसिंहन कमिटीमुळेच मित्रांनो खरं म्हटलं तर आपल्याकडे खाजगी बँका यांचा उदय झालेला आहे. खाजगी बँका 1980च्या नंतर नाहीच आहे, 92 पर्यंत, बरोबर. पुन्हा खाजगी बँक कुठली आलेली आहे? आज तुम्ही ऍक्सिस बँक म्हणून ओळखता. तिचं आधीचं नाव होतं यूटीआय. 2007 ला त्याचं नाव झालं ऍक्सिस. आणि हे नाव बदलण्याच्या मागे पण त्याची मनीषा म्हणजे हेतू एवढाच होता की बॉस, आम्ही फक्त आता बँकिंग ट्रान्झॅक्शन करत नाहीये, आम्ही आता बँकिंग सोडून इतर गोष्टींमध्ये पण जाऊ. मग ते LIC असेल का मग म्युच्युअल फंड असेल. कळते का मी काय बोलतोय? हे फक्त थोडस माहिती करून ठेवा. ठीक आहे. आता मागच्या वर्षी PNB बँक चर्चेमध्ये होती, बरोबर. PNB बँकेने ही ती बँक आहे की जिने पहिल्यांदा नरसिंहन कमिटीच्या शिफारसीनुसार भारतामध्ये बँक मर्जर केलेले, दुसऱ्या छोट्या बँका विकत घेतल्यात किंवा आपल्यात सामावून घेतल्यात. मग या PNB बँक जी मागच्या वर्षी चर्चेमध्ये होती, कशासाठी चर्चेमध्ये होती? त्याला स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट करायला सांगितलेलं आहे, त्याच्यावर ऍक्शन घेतलेली आरबीआयने. तर PNB बँकेने कुठल्या बँकेना टेक ओव्हर केलं होतं? 92-93च्या काळात. हा घरी जाऊन थोडासा होमवर्क करा. कळतंय? करंट अफेअरची लिंक लावणं म्हणजे फक्त न्यूजपेपरमध्ये आहे ते पाठ करणं नव्हे, त्याचा थोडासा आपल्याला GSचा अभ्यास असेल, पोस्ट इंडिपेंडंट हिस्ट्रीचा, सामाजिक, राजकीय, संविधानात्मक गोष्टी माहिती असतील तर ती लिंक लावणं सोपं पडतं. ठीक आहे. मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट काय आहेत? पायाभूत सुविधांचा विकास आहे का? कधीच नाही. सरकार. शिक्षण, आरोग्याची सुधारणा आहे का? कधीच नाही. सरकार. ठीक आहे. आता क आणि ड नाही म्हणजे हे आपल्याला कळालं. ठीक आहे. आता क नाही म्हणजे फक्त क बरोबर हे पण आपलं गेलं, बरोबर. ओके. आता क नाही म्हणजे हे पण आपलं गेलं. उरलं काय? फक्त अ आणि ब. कळतंय का? मी फक्त तुम्हाला क्वेश्चन सांगत नाहीये, आन्सर सांगत नाहीये. मी एवढंच सांगतोय की तुम्ही मेथड ऑफ, याला म्हटलं आता मेथड ऑफ इलिमिनेशन. हे बघा, हे दोन्ही तर सरकारची काम आहेत. क आणि ड जर का ऑप्शन कट केले तर उरतं फक्त अ आणि ब. आता इथं फक्त कन्फ्युजन होईल. लक्षात घ्या, पूर्ण रोजगार आणि आर्थिक वृद्धी. हे कळतंय का सगळ्यांना मी काय बोलतोय? लक्षात घ्या मित्रांनो, इथं विकास म्हटलेला आहे का? आर्थिक विकास म्हटलेला आहे का? यस.
नाही. कारण जेव्हा आपण आर्थिक विकास म्हणतो तेव्हा आर्थिक विकास म्हणजे काय, तर आर्थिक वृद्धी त्याच्यामध्ये पाहिजे, जीडीपी तुमचा वाढला पाहिजे, पण त्या आर्थिक वृद्धीमध्ये मित्रांनो सामाजिक सुधारणा या झाल्या पाहिजेत, तर त्याला आपण विकास म्हणतो. इथं फक्त आर्थिक वृद्धी म्हटलंय म्हणजे जीडीपीची फक्त वाढ. एवढं कळतंय का? हे कळतंय का? हा फॉर्म्युला कळाला का? सामाजिक सुधारणा म्हणजे काय, आपल्या दुर्बल गटाला आपण बँकिंग व्यवस्थेमध्ये सामावून घेणे, एक्झाम्पल, किंवा महिलांसाठी कर्जाचा रेट कमी असतो बघा, बरोबर, त्याला आपण म्हणायचं सामाजिक सुधारणा, पण ते आर्थिक आर्थिक परिप्रेक्ष्यातून. कळतंय? हे कळलं सगळ्यांना? हे कळलं मेथड ऑफ इलिमिनेशन कशी वापरली आपण, हे समजून घ्या मित्रांनो. असं कोणीही नसतं स्पर्धा परीक्षेमध्ये, कोणीही नाही की ज्याला सगळ्याच विषयाचं सगळंच माहिती आहे. तिथं थोडंसं तुम्हाला फक्त उत्तर काढायचं असतं, मग ते तुम्ही आक्कड बक्कड करून काढा किंवा मग असं करून काढा. कळतंय? हा, काय काय बोला. ओके. यांनी सांगितलं पूर्ण रोजगार. मी पुन्हा एकदा सांगतो, हे पूर्ण रोजगार संशयास्पद आहे. इथं आपण आर्थिक वृद्धी म्हटलेलं आहे म्हणून फक्त त्याला सिलेक्ट केलेलं आहे सर. कळतंय? मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं की एमपीएससी जे प्रश्न विचारते त्याच्यामध्ये एकतर योग्य उत्तर पकडा किंवा योग्य उत्तराकडे जाणारा पर्याय पकडा. कळतंय मी काय बोलतोय? हे वाक्य प्लीज पुन्हा पुन्हा रिपीट करा. मेन्स दिल्यावर तर तुम्हाला या वाक्यावरचा डीपीएस लावून ठेवाल तुम्ही. कळतंय? कारण अशा अनेक प्रश्न पडतात की त्याचं तुमचं आकलन वेगळं, याचं बाजूच्याचं आकलन वेगळं, आणि आन्सर की येते तिथे एमपीएससीने तो प्रश्न बाद केलेला नसतो. ते म्हणते हे याचं उत्तर असंच आहे. असा प्रश्न येऊन गेलेला आहे. तुम्हाला तुमच्या मताप्रमाणे सरकारने आर्थिक सुधारणा खालीलपैकी पोस्ट इंडिपेंडंट हिस्ट्रीमध्ये केल्या, त्यापैकी तुमच्या मताप्रमाणे सर्वात महत्वाची सुधारणा कुठली? कळतंय? आणि त्याचं उत्तर दिलं होतं कुळ कायदा. पण ते प्रत्येकाचं मत वेगळं वेगळं असेल. कुळ कायदा सगळ्यात महत्वाची सुधारणा आहे, हे कोणी म्हटलेलं पण नाही. कळतंय सर मी काय बोलतोय? 2016 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर HR खान यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे जी समिती तयार झाली होती त्याचं काय नियोजन आहे किंवा त्याचं वैशिष्ट्य काय? आता दोन्ही गोष्टी सांगा. एक खान समिती कशामुळे गाजली होती? याचा आन्सर काय? खाजगी कर्जांना उत्तेजन देणे, महागाई आवाक्यात ठेवण्याचा प्रयत्न करणे, रोकडा रहित आदान प्रदान करणे, नाही हे तर नंदन निलकेणीचं आहे. कॉर्पोरेट बंधपत्र विकसित करणे, डेव्हलपिंग ऑफ कॉर्पोरेट बॉन्ड मार्केट. लक्षात घ्या, यांनी पहिलं सांगितलं युनिव्हर्सल बँकिंग. आज घरी जाऊन चेक करा की सर हे युनिव्हर्सल बँकिंग नावाचा गोष्ट काय असते. यांनी काय सांगितलंय? वैश्विक बँकिंग, युनिव्हर्सल बँकिंग. कळतंय? याच समितीने सांगितलंय. आणि यांनी एक एक गोष्ट महत्वाची सांगितली. यांनी सांगितली की इंटरनॅशनल इन्व्हेस्टर यांना कसं प्रोत्साहन देता येईल भारताच्या भांडवली बाजारात एफडीआय आणि FII. ठीक आहे, FDI आणि FII, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट यांचं स्टँडर्डायझेशन करण्यासाठी ही समिती होती. युनिव्हर्सल बँकिंग आणि ती. कळतंय का? हे थोडं चेक करा. काय उत्तर आहे? 4. प्रादेशिक, हा म्हणजे RRB बद्दल बोलतोय आपण. खालील विधान विचारात घ्या. प्रादेशिक ग्रामीण बँक व्यापारी बँकद्वारे प्रायोजित केली जाते. प्रादेशिक ग्रामीण बँका किसान क्रेडिट कार्ड योजना राबवत नाहीत. हे चूकच आहे. ठीक आहे. किसान क्रेडिट कार्ड योजना हे राबवण्यासाठी जे मुख्य उद्दिष्ट दिले जातात ते RRBलाच दिले जातात. बरोबर. काय विचारलंय? योग्य विचारलंय. आणि क बरोबर. राजा चेलैया समिती 44. हे न्यायमूर्ती वांचू का प्रसिद्ध होते? न्यायमूर्ती वांचू. यस. किती जोड्या योग्य जुळल्या आहेत? हा, आता हा प्रश्न समजून घ्या. किती जोड्या योग्य जुळल्या असं विचारलंय. किती जोड्या योग्य जुळल्या याचा अर्थ काय? की नाही, हे याचं हे याचं हे याचं हे याचं हे असं
जोड्या किती योग्य जुळल्या आहेत? यस. न्यायमूर्ती वांचू समिती, ईश्वर समिती, केळकर समिती, राजचल्य समिती, सांगा पटापट. यस. हे उलट पासून सगळं स्टार्ट करा, उलट पासून सगळं. याचं उत्तर आहे एकही नाही. आता इथे मी हा जो प्रश्न घेतलाय किती जोड्या योग्य जुळल्या आहेत, हा मी युपीएससीचा प्रश्न घेतलेला आहे. युपीएससीने असा प्रश्न विचारला होता किती जोड्या योग्य जुळल्या आहेत. त्याने हे नाही विचारलं की काय बरोबर आहे, त्यांनी सांगितलं दिलेल्यापैकी किती जोड्या योग्य जुळल्या आहेत. मग एक जोडी आहे का? एक म्हणजे एक नाही, एक म्हणजे एक जोडी योग्य जुळली आहे का? दोन जोड्या योग्य जुळल्या आहेत. म्हणजे दोन म्हणजे एक तर हे असेल किंवा हे असेल. कळतंय का मी काय बोलतोय? दोन म्हणजे ए बी नाही, एकूण दोन जोड्या योग्य जुळल्या आहेत. हे कळतंय का सगळ्यांना? हा असा पहिला एकदाच विचारला आतापर्यंत, पण जर एमपीएससीने धक्का द्यायचा प्रयत्न केला तर हा प्रश्न प्रकार तुम्हाला माहिती असावा म्हणून तुम्हाला सांगितलं. इथं ए बी सी डी विचारलं नाहीये, किती योग्यचा आपल्याला चारही ऑप्शन माहिती पाहिजे. हा आता ऍक्च्युअल आहे ना, हे संकल्पना आहे. अदृश्य मुली व महिला ही संकल्पनात्मक स्थिती पुढीलपैकी कोणत्या बाबींमुळे होते? यस. हे कोणी सांगितलंय? अमर्त्य सेन. काय म्हणाले ते? किती मुली किंवा महिला अदृश्य झाल्यात? 20 कोटी. बरोबर. आणि कुठून अदृश्य झालेत म्हटले? ते म्हटले विकसनशील देशातून हे अदृश्य होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. का विकसनशील देशामध्ये मुलगा हवा असण्याची प्राधान्यता आहे, अपुरी सांख्यिकी माहिती अजिबात नाही, महिलांचा होणारा बाजार, हे कारण असतील, पण अमर्त्य सेन यांनी ती कारण दिलेली नाहीत मित्रांनो. फरक समजून घ्या. आपण अमर्त्य सेनचं बोलतोय, हे नाही, हे नाही. उच्च माता मृत्यू दर. आता उच्च माता मृत्यू दर का आहे? कारण मित्रांनो हे विकसनशील देश असल्यामुळे इन्स्टिट्यूशनलाइज बेबी, विकसनशील देश असल्यामुळे तिथं डिलिव्हरी या अप्रगत नर्सेस कडून किंवा ज्यांना ते टेक्निकल एज्युकेशन माहिती नाहीये की डिलिव्हरी कशी केली जाते, बरोबर, तर अशा कुठलंही फॉर्मल एज्युकेशन नसणारे आपल्याकडे सुईन म्हटलं जातं किंवा दाईन म्हटलं जातं, त्यांच्याकडून केलं जातं. कळतंय का मी काय बोलतोय? आधी सरकार काय म्हणतं की 100% इन्स्टिट्यूशनलाइज बेबी, की जे कोणी अर्भक जन्माला येईल त्या हॉस्पिटलमध्येच असावं. का? एक तर त्याची नोंदणी ठेवणं सोपं जातं, आणि दुसरं माता मृत्यूदर MMR आणि सेक्स रेशो हे आपल्याला चांगले कंट्रोल करता येतात. पण हे त्यांनी कुठलं सांगितलंय? विकसनशील देश. हे बिलकुल नाही. अ आणि ड हे फक्त लक्षात ठेवा. अमर्त्य सेन. ठीक आहे. अमर्त्य सेन याला आपण अजून एक बघितलं होतं याच काळात 1992-93. म्हणजे मी UNDP मधलं बोलत नाहीये, पण त्यांनी सांगितलं होतं प्रतिष्ठा हा शब्द त्यांनी ऍड करायला सांगितला होता HDI मध्ये. कळतंय? कोणाला विरोध केला होता? कुझनेट्स्करला, की ऑटोमॅटिक इक्वेलिटी अशी काही येत नसते. नुकतेच या देशाने ऍब्सोल्यूट पॉवर्टी लाईन ही संकल्पना सुरू केली आहे. यस. अरे पहिले वाचा तर. ऍब्सोल्यूट पॉवर्टी लाईन म्हटलं, पॉवर्टी लाईन नाही, ऍब्सोल्यूट पॉवर्टी लाईन. आपल्याकडे पॉवर्टी दोन प्रकारच्या आहे, सापेक्ष आणि निरपेक्ष. कळतंय मी काय बोलतोय? इथं मी काय म्हटलंय? ऍब्सोल्यूट ही कोणाची आहे? इंग्लंड. यापैकी नाही उत्तर. याचं उत्तर यापैकी नाही. ऍब्सोल्यूट पॉवर्टी लाईन काय असते पुस्तकात नाही, समजून घ्या. इथं काय केलं जातं? तुमच्याकडे लोअर इन्कम गट पासून हायर इन्कम गट तुम्ही किती पैसे कमवताय, पण इथं हे इन्कम गट पकडताना हाऊस होल्ड पकडायचं आहे, घरटी पकडायची आहेत, व्यक्तीला पकडायचं नाहीये. तर लक्षात घ्या, इंग्लंडमध्ये काय केलं जातं की तुमचं त्या घराचं उत्पन्न किती आहे असं ते पहिले तुम्हाला एका लाईनीमध्ये उभं केलं जातं त्या सगळ्या पर्सन्सना. समजून घ्या जरा. तर पुस्तकात नाही, तुमचाच फायदा होईल, तुम्हालाच एक्झाम पास करायची. ठीक आहे. तर इथं लक्षात ठेवा, इथं काय केलं जातंय? लोअर पासून हायर पर्यंत सगळ्यांना एका क्रमामध्ये घेतलं जातं, आणि एका क्रमात घेतल्याच्या नंतर आता इंग्लंड विकसनशील देश आहे. आपल्याकडे बघायचं तर 100 रुपये कमवल्यापासून असेल, इंग्लंडमध्ये काय असेल? हा 400 रुपये कमवतोय, हा 600 रुपये कमवतोय, हा 2000 पाऊंड कमवतोय, हा 4000 पाऊंड कमवतोय, हा 8 लाख पाऊंड कमवतोय एक्झाम्पल. मग हा जो काही आपण हे केला त्याचा मेडियन काढला जातो, म्हणजे मध्य काढला जातो. तर साधारणतः मध्य असेल, समजा हे 400 पासून सुरू केलं तर साधारणतः मध्य असेल 800 पाऊंड ते 1200 पाऊंड. हा झाला त्याचा मध्य. मध्यमध्ये इथं एक ब्रॅकेट घेतली जाते, ब्रॅकेट. कळतंय? लोअर इन्कम ग्रुप पासून ते हायर इन्कम ग्रुप हाऊसहोल्ड पकडायचा, हाऊसहोल्ड, आणि त्याला एका लाईनीमध्ये उभं राहून त्याचा मध्य काढायचा. पण ती एक संख्या नाहीये, ती ब्रॅकेट आहे.
कळतंय का? याला म्हणायचं ऍब्सोल्यूट पॉवर्टी लाईन. हे टाकलंय मित्रांनो बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशनने. कोणी? बिहार, ज्याला हसतो आपण आहे महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र, हुशार महाराष्ट्र. ठीक आहे, हे माहिती पाहिजे. जर बिहार सारख्या ठिकाणी येत असेल आता ठीक आहे, हे इंग्लंडचं आहे, पण ऍटलीस्ट आपल्याला माहिती पाहिजे कुठल्या कुठल्या देशात काय काय बाबा इतर प्रकल्प प्रयत्न चालू आहे. हे कळलं का? चालेल, थांबू आपण.